हजार उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज देखील या स्पर्धेमध्ये मिळणार आहे. जे नशीबवान खेळाडू असतील, जे खेळाडू मेहनत घेतील त्यांना. आणि खऱ्या अर्थाने प्रमुख पाहुणे या टुर्नामेंटसाठी लाभणार आहेत. डॉक्टर श्री यशवंत दादा सोरे साहेब, भाजपा व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष, त्यांचं इथे शुभागमन होणार आहे. तर त्यांची देखील आतुरता असेल त्यांच्या आगमनाची. डॉक्टर श्री यशवंत दादा सोरे साहेब, भाजपा व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष आहेत. त्यांचं देखील आपण सरसे स्वागत करणार आहोत या टुर्नामेंटमध्ये. तर जातोय मित्रांनो लगेचच बादशा दिशेने बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या फेरीतील दुसरा रंगतदार सामना. तर गोलंदाज संकेत भोईर, वेगवान गतीचा गोलंदाज संकेत, अष्टपैलू क्रिकेटर आहे. पहिला चेंडू संकेत. मुख्य पंचाच्या भूमिकेत हेमंत पाटील सर आणि स्क्वेअर लेग पंच संदीप पाटील सर. आमची टेक्निकल टीम श्री इव्हेंट लाईव्ह, आमचे गुणलेखक परममित्र बंधुतुल्य मित्र आहेत सूरज पाटील. पहिला चेंडू अटॅकर, पहिल्या चेंडूवर कनागाती प्रहार, चेंडूला भिडकावून दिलाय सीमा पार, वन बाउन्स. चौकराने स्वागत केलंय संकेत भोईरचा. वेगवान गतीचा गोलंदाज नक्कीच असेल संकेत, परंतु कडे तो क्लास आहे. गतीला कल्पकतेने उत्तर दिला पहिल्या चेंडूवर. आपट्याकर आणखी एक पर्वणी, आणखी एक मेजवानी. असा चेंडू हाताळू शकणार नाही बलवानला. भिडकावून दिला चेंडूला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार. येतो आणखी एक चौकार. क्या बात आहे. ही सुरुवात आहे बलवंतची मित्रांनो, यासाठी त्याला ओळखलं जातं. उलरलेनचा चेंडू, यावेळी सुरेख चेंडू आहे आणि इथे मात्र जशा तसं प्रत्युत्तर. एक तेरी और एक मेरी. इथं युद्ध जिंकतोय संकेत भोईरला मिळाली आहे मोठी विकेट. परतावं लागतंय बलवानची विकेट. क्या बात आहे. चांगला खेळ रखतोय मैदानामध्ये. दोन्ही एका मेरिटचे खेळाडू होते. एका बाजूने बलवान, दुसऱ्या बाजूने संकेत भोईर. दोन चेंडूवर दोन सलग चौकार मारल्यानंतर संकेत भोईरने सांगून दिलं की हा खेळ जुना आहे आणि आम्ही या खेळाचे मास्टर आहोत. ते संकेत भोईर ऑन फायर झाला. तिसऱ्या चेंडूवर मिळाली मोठी विकेट. 3 चेंडू 8 धावा. फलकावर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हरीश दाखल झालाय, हरीश पाटील. चांगला चेंडू पाहिला मी तुझा बॅन. संकेत भोईर आता कमबॅक करतोय. या चेंडूने मात्र थोडस दडपण आणलं असेल जय झोटिंग देवरुंग या संघावर, कारण बॅक टू बॅक 2 चेंडू पॉवर प्लेच्या षटकामध्ये डॉट आलेत. एक विकेट, त्यानंतर निर्धाव चेंडू, 4 चेंडू आणि 8 धाबा. उलरलेचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न, फुल टॉस झाल्यामध्ये सापडेल का मिस्टर रावत चैतन्य पाटील. व्हॉट एफर्ट, क्या बात आहे. झोकून दिलं स्वतःला. मागच्या दिशेने बोलणं तेवढं सोपं नसतं मित्रांनो, आणि डाय फेकली मागच्या दिशेने. असे कारनामे करत असतो मिस्टर रावत चैतन्य पाटील. टिटवाळा धमाका लीग मध्ये तो इंजर्ड देखील झाला होता. चांगला खेळाडू आहे आणि जिद्दी खेळाडू आहे. जिद्द, चिकाटी, मेहनत, संघर्ष मैदानाच्या आतमध्ये
करत असतो मिस्टर आबा चैतन्य पाटील. समोरच्या दिशेने वॉट हिट, क्रिकेट मध्ये सर्वात सेफ फटका, चेंडूला फेकून दिलाय सीमा पार, षटकार. पहिलं षटक अप्रतिम राहिलं नक्कीच. पहिल्या षटकामध्ये दमदार कामगिरी केली देवरुंग संघाने. तब्बल 16 धाबा कुठल्या. दुसरं षटक यावेळी उंच भरारी घेतोय चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, पकडेल का झेल, आणि सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये हा पकडला झेल. आणखी एक फलंदाजाला मात्र डगआउट मध्ये पाठवून दिला. दुसऱ्या विकेटचं पतन. जग संजयजी मगर साहेब इथे उपस्थित आहेत, तर त्यांचं देखील सांगोडेकर चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. आई गावदेवी 11 साईका दिवाना बी आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा, क्रिकेटचा हा थरार दैदिप्यमान सोहळा आज राजे छत्रपती क्रीडांगण सांगोडे या क्रीडांगणावर आपण हे सामने पाहणार आहोत. मित्रांनो, क्रीडांगणाची अवस्था काही काळ जर पाहायला गेला तर खूप खडतर प्रवास केला या नवतरुणांनी, आणि आज एक क्रीडांगण बनवलं, आणि आज क्रीडांगण बनवलं त्याचं पूर्ण श्रेय या नवतरुणांना देतोय. ग्रामस्थ मंडळ सांगोडे याला देतोय. समोरच्या दिशेने आणखी एक तुफानी प्रहार, चेंडूवर हल्ला चढवलाय, चेंडू वन बाउंस सीमा पार. मिस्टर आबा चैतन्य पाटील होते आणि चेंडू त्यांच्या आबाक्याच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. यावेळी मात्र आणखी एक घणाघाती प्रहार, शॉर्ट अंपुलचा फटका, चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. ओव्हर द स्टाम्प्स. यावेळी एवढं प्रॉपर कनेक्शन नाही तिथे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नव्हता, मिड ऑनला एक धाव एकवडली. संकेत भोईर आले चेंडूवर, लॉंग ऑन वर ना. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर जय झोटिंगदेव देवरुंग संघाचा खेळ चांगला राहिला आहे. जेपीबी मांडा संघ थोडासा उशीर आला, आणि
चांगला चेंडू पाहायला मिळतो दरम्यान. संजयजी मगर साहेब आपण यायचं आहे, आपलं देखील सरसे स्वागत आहे. आणखी एक अफलातून चेंडू पाहायला मिळतोय. क्या बात आहे, पुलरलेनचा चेंडू फेकला होता आणि इथे मात्र षटक समाप्त झालाय. दुसरा आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे धावफलकावर 27-27 धावा. चांगली बॅटिंग केली होती, परंतु हे 3 चेंडू शेवटचे खूप चांगले राहिलेत. JPP मांडा टीमच्या दृष्टिकोनातनं जय पिंपलेश्वर मांडा हा संघ आहे मित्रांनो. आता इन ऍक्शन मध्ये आवडता खेळाडू आपला मिस्टर रॉबर्स चैतन्य पाटील, यंग मॅन बिग मॅन, टोकडा मलिंगा. आणि नक्कीच ते म्हणत असतात, त्यांचं देखील आवाज आपण ऐकत असतो जेव्हा मांडा गावामध्ये टुर्नामेंट होत असते अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये. त्यांची देखील आम्हाला साथ लाभत असते, त्यांचा देखील आवाज आम्ही ऐकत असतो. मिस्टर रावत चैतन्य पाटील उर्फ बाबू, पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील. पहिलाच बॉल, यावेळी मात्र चेंडूला भिडकावून दिला सीमा पार. लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर झाली आणि चेंडू जातोय षटकारासाठी. येतोय षटकार. along the carpet, wide is long on ला क्षेत्ररक्षण अप्रतिम. 2 धावा एकवटल्या गेल्या इथे. 2 धावाने वाढती धावसंख्या. 35-35 या आकड्यावर जाऊन टेपली. पुढचा बॉल, यावेळी मात्र फटका सुरेख आहे, दमदार स्ट्रोक, चेंडू वन बाउन्स. सीमा पार जाईल का, परंतु तिथे काय घडलंय, चेंडू जातोय सीमा पार आणि ते येतोय आणखी एक दमदार चौकार. सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र फटका सुरेख आहे, स्लॉक स्वीपचा फटका आणि चेंडूला पाठवून दिलाय पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट षटकारासाठी. ओमकारच्या बॅट मधनं आता हा कार पाहायला मिळतोय. हा कार उडवलाय मांडा संघाच्या गोलंदाजांवर, अतिक्रमण चढवलाय मैदानाच्या आतमध्ये. वर्गातीचा चेंडू, आणखी एक, हा दर्जेदार स्ट्रोक आहे, ही ताकद आहे जय झेटिंग देव देवरुंग संघाची.
आणि चेंडूला भिडकावून दिलाय सीमा पार 6 धावा षटकार. क्या बात आहे. ओमकारचा कहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणखी एक चांगला स्ट्रोक गॅप आहे तिथे जाईल का चेंडू. 2 क्षेत्ररक्षक होते. संकेत भोईर एक सेफ फिल्डर आहे. रोज चांगला होता कलेक्शन करता आला नाही मिस्टर रावत चैतन्य पाटीलला. चैतन्य पाटील आज थोडासा बाकफूट अडकला गेलाय. पाहायला गेला तर धुमाकूल केलाय मैदानाच्या आतमध्ये. ओमकारचा हाकार मैदानाच्या आतमध्ये ओमकार नावाचं वादळ आता घोंगावत आहे. 26 धावा खर्च केल्या या षटकामध्ये तब्बल. आणि धावसंख्येची टोटल आता पालामध्ये 53 या आकड्यावर जाऊन स्कोर कार्ड आपल्याला पाहतोय मित्रांनो. चांगला खेळ होतोय जय झोटिंग देवरुंग संघाच्या माध्यमातून. अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवर आता गोलंदाज रितेश पाटील. बॉल सुंदर राहिलाय तिथे मात्र लेग बाईच्या रूपात धाव घेतली जाईल का. धावबाची शक्यता आणि विकेटचं पतन डिझाईन. तर एकाहून एक सरस फलंदाज आहेत जय झोटिंग देवरुंग संघामध्ये. हा देवरुंग संघ त्यांच्या बॅटिंगसाठी त्यांच्या खेळासाठी ओळखला जातो. त्यांच्या गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा संघ आहे. भिवंडी परिसर गाजवला या संघाने. सातत्याने चांगली कामगिरी केली. नुकताच या हंगामामध्ये लक्षा पहिला याचा चषक त्यांनी ठेवला होता. आणि दरम्यानचा बॉल इथे चांगला पाहायला मिळालाय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पंच आम्हाला सांगतील. पंच बाटकट आहे क्या. एक 22 धाव आहे. एक धाव एक पडली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. आता धावफलकावर धावांची टोटल झाली आहे 54 धावा. 2 चेंडू 54 धावा. अंतिम 4 चेंडू पूर्वाधारातील शिल्लक असतील इथे. समोरच्या दिशेने क्या बात आहे. आजच्या दिवसातील लांब लचक पल्ल्याचा लाजवाब स्ट्रोक षटकार. तीन चेंडू आणि 60 धाबा धावफलकावर जोडल्या गेल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळी मात्र स्वर मारायश तिथे काय झालंय पंच आम्हाला सांगतायत. हात समांतर केले कारण चेंडू अभंतर पाहायला मिळतोय. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव जोडली जाते धावफलकावर. 61 धावा झाल्या धावफलकावर या वाईटच्या स्वरूपात. आणखी एक धाव पंच चेक करतील तिथे लक्षात घ्या. नो चेंडू आहे तिथे. पंचांनी या चेंडूला नो चेंडू घोषित केलाय कारण चेंडू अतिरिक्त पिचच्या बाहेर पिचिंग झाला आणि तिथे पंचांच्या माध्यमातून या चेंडूला नो घोषित केलाय. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो म्हटलं जातं ना उघडा डोले पहा नीट कारण पुढचा बॉल आहे फ्री हिट. नेक्स्ट बॉल गोलंदाज सज्ज. ट्रॅकर बॅट फेकली चेंडूवर समोरच्या दिशेने. फटका सुंदर आहे. सेफ फटका खेळून काढला होता परंतु किती धावा मिळतील. 2 धावा तर एकवटल्यात ललेशने. ललेश एक अष्टपैलू क्रिकेटर आहे आणि ललेशच्या बॅटमध्ये धावा येणं गरजेचं आहे कारण अंतिम षटक इथे जितक्या जास्त धावा बनवतील तितक्या धावा आपल्या सांघिक कोट्यामध्ये जोडल्या जातील हे माहिती आहे ललेशला. ट्रॅकर यावेळी मात्र बॅटवर चेंडू आला नाही. यष्टींच्या मागणं मिस्टर रावत चैतन्य पाटील आपली कामगिरी मात्र चोख बजावताना. 5 चेंडू झाले. 5 चेंडूचा खेळ संपला
आता पूर्वार्धामधील अंतिम चेंडू शिल्लक असेल. 63 धाबा झाला दाफुल काबर. यावेळी देखील ट्रॅकर आहे, स्वीपर कव्हरला खेळून काढला, चेंडू जाईल का? खराब क्षेत्ररक्षण, बॉडी लँग्वेज लूज ठेवली तिथे आणि चेंडू चाला सीमा पार. 4 धाबांचा तवकार. टॉस साठी महाकाली 11 मांडा आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूनं जय हनुमान इताडे टीम. आपण टॉस साठी या टॉस बॉक्स मध्ये आपलं सर्चेस बघत ठीक समालोचन कक्षाच्या खाली टॉस बॉक्स आहे तिथे आपण लगेच टॉस साठी या सर्चेस बघत आहे आपला या सांगोडे गावच्या मायभूमीवर राजे छत्रपती क्रीडांगण सांगोडे. आणि या क्रीडांगणावर आपलं सर्चेस स्वागत पुन्हा एकदा. तमाम मायबाप प्रेक्षक वर्ग देखील इथे पोहोचलेत या टुर्नामेंटचा आनंद घेण्यासाठी. काही प्रेक्षक घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून श्री इव्हेंट लाईव्ह जी वाहिनी आहे तिच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा थेट घर बसल्या पाहत आहे, त्यांचं देखील सरस स्वागत. क्रिकेटचा हा थरार आहे मित्रांनो, क्रिकेटची पंढरी आज खऱ्या अर्थाने सांगोडे गावामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. 2 दिवसामध्ये आपण पदार्पण केलं. तिसरा दिवस उद्याचा दिवस सुपर सॅटर्डेचा दिवस राहील. उद्याच्या दिवसामध्ये आपला घरचा संघ आई गावदी विलेबान साईका दिवाना बी संघ देखील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. कालचा दिवस गाजवला खऱ्या अर्थाने आई गावदी वी स्पोर्ट्स सांगोडे या संघाने. सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये त्याने आपला प्रवेश दाखल केला. खूप चांगला खेळ झाला. तब्बल पहिल्या सामन्यामध्ये 75 धाबा बनवल्या होत्या रोशन सर. 76 धाबांचं मागडाचं लक्ष ठेवलं होतं दत्तकृपा मांडा संघासमोर आणि ते लक्ष मोडीत काढीत असताना परास्त झाला. त्यानंतर मात्र वाडेकर सारख्या मोठ्या संघाला परास्त केला आणि क्वालिफायर राऊंडमध्ये देखील वाडेकर बी संघाला परास्त केलं, सॉरी सी संघाला परास्त केलं तिथे. आणि त्यांनी दाखल झालेत सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये. उद्याच्या दिवसामध्ये ती सेमीफायनल कदाचित पाहायला मिळू शकते, कारण पहिल्या दिवसाची आणि तिसऱ्या दिवसाची सेमीफायनल खेळवली जाईल. त्यानंतर दुसऱ्या दिवसाची आणि चौथ्या दिवसाची म्हणजे अंतिम दिवसाची सेमीफायनल असेल. याच्याकडे सर्वांनी लक्ष द्या, खास करून कॅप्टन्स. तर 2 सलामीचे बॅटर्स आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना एका बाजूने हार्ड हिटर संकेत भोईर आणि त्याच्या सोबतीने आमचा आवडता खेळाडू मिस्टर रावस बिगमान चैतन्य पाटील. चला टॉस साठी या जयमान इताडे टीम. जर आपल्याला पॅनल्टीला सामोरं जायचं नसेल तर लगेच टॉस साठी या. निवृत्ती पाटील आमचे चांगले बंधुतुल्य मित्र आहेत. नक्कीच त्यांना आम्ही पाहत असतो या क्रिकेटच्या माध्यमातून. त्यांची ओळख नक्कीच आमच्याशी जोडली आणि खूप गोड व्यक्तिमत्व आहेत. त्यांचं देखील सरचं स्वागत आपण देखील व्यासपीठावर अशी विनंती करतोय. आमचे मोठे बंधू नक्कीच आम्ही त्यांना संबोधतो. सातत्यानं त्यांचं देखील वैयक्तिक जीवनामध्ये आम्हाला खूप मोठं सहकार्य असतो. ते देखील आज इथे पोहोचलेत. महाकाली 11 मांडा टीम या लगेच. तर बॅटिंग करणाऱ्या टीमला लक्षात घ्या 3 धाबांची पॅनल्टी आकारली आहे, कारण ते बेलेबर टॉससाठी हजर राहिले नव्हते. जेपीबी मांडा संघाला 3 धाबांची पॅनल्टी आहे. पहिला चेंडू खोदून काढलाय तिथे. अप्रतिम चेंडू फेकला जातोय. चला जयमान इताडे टीम आम्ही टॉससाठी वाट बघतो आपली, लक्षात घ्या. अफलातून फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय संकेत भोईरच्या बॅट मधना. किती धाबा येतील? दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा एकवटल्या गेल्यात.
हे दोन स्टार बॅटर्स आहेत. सुपरस्टार ऑफ सांगोडे जय पिंपळेश्वर भांडा संघ आहे. JPP मांढरा ही सलामीची जोडी आहे. आणि सहसा त्या इथे सामना जिंकू शकणार नाही जय जोटिंग देवरुंग संघ, कारण हा एक मोठा संघ आहे मांडा परिसरातील. पाटणा तिथे मात्र पाट आणि चेंडूमध्ये तेवढं प्रॉपर कनेक्शन नाही. बेस्ट टायमिंग होता. अलॉंग दी कार्पेट एक धाव जोडली जाते. चला, महाकाळ टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झाले आहेत. सचिन जयस्वाल असतील या टीम मध्ये. चांगले खेळाडू आहेत. नक्कीच आमचे परम मित्र आहेत. अत्यंत जबरचे मित्र क्रिकेटच्या माध्यमातून ते देखील आमच्या सोबतीने जोडले गेले. एक धाव दरम्यान चेतन पाटीलच्या बॅटमधनं. सुरेख चेंडू पाहायला मिळतो दरम्यान. तर नंदा देखील उपस्थित आहे तिथे. टॉस बॉक्स थोडस कव्हर करा, कॅमेरामॅनला विनंती असेल. दुसऱ्या बाजूने जर्मन इटाली टीमचे कॅप्टन निवृत्ती दादा पाटील ते देखील उपस्थित आहेत. दरम्यान झेल स्वीकारला जाईल का? मोठी विकेट असेल आणि संकेत भोईरला मैदान सोडावं लागत आहे. टॉस करून घेतोय. टॉस मध्ये मी रिक्वेस्ट करतोय कृष्णाजी पाटील साहेब या लगेच आपण टॉस घेऊन या. तिथून येताना लगेच टॉस घेऊन या. वेळ जास्त घेऊ नका, कारण दोन्ही संघाचे कॅप्टन्स इथे उपस्थित आहेत. या दोन्ही टीमचं सहर्ष स्वागत आज या सांगोडे गावच्या मायभूमीवर. नक्कीच टॉस करून घेण्यापूर्वी नक्कीच मी दोन्ही टीमचं मनोगत घेईल की कशा प्रकारचं आयोजन आहे आणि आज एक क्रीडांगण उपलब्ध करून दिलंय या सांगोडेकरांनी. तर नंदा काय सांगशील, कसं वाटतं इथे आल्यानंतर? चांगलंच वाटतं ग्राउंड बघून तर. नक्कीच खूप चांगला ग्राउंड आहे. तर कृष्णाजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय. तर नाणेफेकी केली जाते दरम्यान. हेड्स इज द कॉल. जर्मन इतर टीमचा कॉल आणि टॉस जिंकला. 4 षटकांचा सामना. दादा काय डिसिजन असेल? डिसिजन पेंडिंग आहे. तर या स्पर्धेविषयी 2 शब्द आपण सांगा. इथे आल्यानंतर कसं वाटलं, कसं आयोजन आहे, काय सांगाल? अतिशय चांगलं ग्राउंड, खूप आनंद वाटला आणि तुम्ही खेळायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच आपलं देखील सरचं स्वागत. बेस्ट ऑफ लक. तर नंतर टॉस हरलाच आपण, परंतु डिसिजन अजून पेंडिंग आहे. परंतु टॉस जर जिंकला असतं तर काय डिसिजन घेतलं असतं? नक्कीच तुम्ही देखील आता थोडंसं म्हणजे डबल माइंडेड आहात, कारण समोरची टीम काय डिसिजन घेणार हे अजून माहीत नाही. त्यांना पण डिसिजन सांगायचं नाही हे देखील असेल. परंतु बेस्ट ऑफ लक. जेव्हा टॉसचा कॉल झाला तेव्हा टॉस जिंकला ज्या इतर टीमच्या कॅप्टननं. आता आपण थोड्याच वेळात डिसिजन जो पेंडिंग आहे तो क्लिअर करू. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. जाऊयात मॅचच्या दिशेने. आणि नक्कीच जेव्हा हा सामना सुरू होतोय पुढचा सूत्रसंचालन धावतं वर्णन आता करण्यासाठी सज्ज झालेत मायक्रोफोनवर रोशनजी संते सर. थँक्यू सो मच. उमेश सुतार यांचा आवाज आपण ऐकला आणि तब्बल 71 धावा बनवायच्या आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पॅडवरती चेंडू ब्रश होतो आणि लेग बाईटच्या स्वरूपात मिळेल 1 धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. हेमंत पाटील सर आणि संदीप पाटील सर.
हे दोन ऑफिशियल पंच या सामन्यासाठी. बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, धावबाची संधी, डायरेक्ट हिट होत नाहीये आणि मिळते एक धाव. अक्षय आहेत गोलंदाजी मार्कवरती, अभय आहेत गोलंदाजी मार्कवरती. खऱ्या अर्थाने ज्यांना देवरुंग टीमचा रबाडा म्हटलं जातं. एक वेगवान गोलंदाज आहे, वेग ही त्याची ओळख आहे. ऑन साइडला लॉफ केलाय, इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. संघ 6 पुढे जाईल. 15 धाव धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये सचिन जयस्वार यांचा संघ इन ॲक्शन मध्ये असेल. महाकाल मांडा आणि जय हनुमान इताडे या दोन टीम मध्ये. बलवंत आज बल्ला शांत होता त्यांचा, 2 चौकार लगावले आणि त्यानंतर ते बाद झाले. लक्ष्या 7721 चषकामध्ये अप्रतिम कामगिरी राहिली आहे याच जय झोटिंगदेव क्रिकेट संघ देवरुंग या टीमची. आकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच चांगला खेळ राहिलेला आहे. मिस्टामिंग स्ट्रोक शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होते आणि चेंडू तिथपर्यंत पोहोचू शकला नाहीये आणि मिळते एक धाव. आकाश पाटील आहेत शॉट थर्डमॅनला, कारण की आकाश पाटील बलवंत यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो देवरुंग संघ. क्लीन बोल्ट, यस ते उद्ध्वस्त दांडी, गोल यू मिस, आय विल डेफिनेटली. फलंदाज झाले बाद. लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 20. समीकरण चाललेलं आहे मॅच मध्ये. 71 धाव बनवायचे आहेत. बॅटची कडा आणि गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. चांगले क्षेत्ररक्षण, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 20. अजून 51 धावा बनवायच्या आहेत. खूप मोठ्या फरकाने खूप मोठा विजय मिळवताना आपण पाहतोय या मॅचमध्ये जय झोटिंगदेव क्रिकेट संघ देवरुंग या टीमला. ऑन साईडला खेळतायत, डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि चांगलं क्षेत्ररक्षण मिळते फक्त 1च धावे चेंडूवरती. गोलंदाज ओमकार आहेत. 1 चेंडू शिल्लक आहे. एकंदरीत 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंगमध्ये, या सेकंड इनिंगमधील. फटका फसला, गॅपमध्ये आहे, चेंडू जाईल लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 75. जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 6. भावेश येत आहेत नवीन गोलंदाज. 6 चेंडू आणि 46 धावा बनवायचे आहेत या मॅचमध्ये. ओमकारने पहिल्या इनिंगमध्ये खूप चांगली बॅटिंग केली आहे. त्याच्याच जोरावरती बनवलं तब्बल 70 धावाने 71 धावांचं टार्गेट
सेट केलेला आहे या मॅचमध्ये. आई गावदेवी 11 आणि साईका दिवाना सांगोडी बी आयोजित सांगोडीकर चषकाचं आयोजन. मिस टायमिंग अप्रतिमा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद तू चल आणि आया. ही स्थिती आपण पाहतोय JPP मांडा या टीमची.